ओके, चला मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी तुम्हा सर्वांचं आरजे मॅथ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो या ठिकाणी आज आपण बघा एसएससी जीडी साठी 100% प्लॅनिंग या सब्जेक्ट या टॉपिकवर आपण बोलत आहे. याआधी मित्रांनो एसएससी जीडी या एग्जाम ओरिएंटेड कशा पद्धतीने प्लॅनिंग पाहिजे यासाठी मित्रांनो लेक्चर नंबर 1 पार्ट नंबर 1 आपण तयार केलेलो आहे, जे युट्यूबला आहे. तुम्हाला ते मिळालं असेल, बघितलं असेल तुम्ही. त्यानंतर मित्रांनो आपण आज या ठिकाणी लेक्चर नंबर 2 एसएससी जीडी साठी प्लॅनिंग कशा पद्धतीने पाहिजे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रिझल्ट 100% भेटेल या बाबतीत आपण या ठिकाणी आज सविस्तर चर्चा करूया. या आधी मित्रांनो आपण या ठिकाणी काही गोष्ट बघा. या आधी बोललो आपण लेक्चर पार्ट नंबर 1 मध्ये, या 1 मध्ये काय बोललो मित्रांनो आपण. या पार्ट नंबर 1 मध्ये कमीत कमी तुम्ही आता सध्या 10 तास अभ्यास करायला पाहिजे, कारण की 70 डे तुमच्याकडे आहे, 70 दिवस आहे या हेतूने मित्रांनो. मग मित्रांनो परीक्षा 20 फेब्रुवारी पासून तर मार्च पर्यंत पूर्ण अशा पद्धतीने आपले पेपर होणार आहे. पण ऍक्च्युअल मित्रांनो आपण बरोबर 20 फेब्रुवारी पर्यंत ही प्लॅनिंग मी तुम्हाला सांगत आहे. या आधी बोललोय मित्रांनो आपण डिटेल मध्ये काय बोललो की तुमच्याकडे 10 तास असेल तर 10 तासापैकी मित्रांनो 2 तास मॅथ, 2 तास रिझनिंग, 2 तास हिंदी, 2 तास मित्रांनो जीएस आणि 2 तास प्रश्नपत्रिका अनालिसिस या बाबतीत आपण बोललोय. मित्रांनो बघा या आधीच्या लेक्चर मध्ये पण भरपूर गोष्ट आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. कदाचित मित्रांनो काही गोष्टी या ठिकाणी रिपीट होतील ही या ठिकाणी असं वाटतंय मला, कारण की का रिपीट होतील जेणेकरून या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय ते यासाठी की जेणेकरून मित्रांनो तुम्ही ही गोष्ट आत्मसात केल्यानंतर त्याची इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर अंमलबजावणी केल्यानंतर 100% मित्रांनो तुम्हाला सक्सेस मिळेल. बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बोललो होतो की 2 तास आपण या ठिकाणी मॅथला देणार, 2 तास रिझनिंग साठी, 2 तास हिंदी साठी, 2 तास जीएस किंवा जीके साठी आणि 2 तास जे असतील ना मित्रांनो हे प्रश्नपत्रिकेसाठी या बाबतीत बोललो होतो. मग मित्रांनो आपण लेक्चर नंबर 1 जिथं एंडिंग आहे तिथूनच आता मी लेक्चर नंबर 2 ची स्टार्टिंग करतोय. बघा मित्रांनो मी बोललो होतो सुरुवात या ठिकाणी पेपर PYQ झालेली प्रश्नपत्रिका म्हणजे काय मित्रांनो, झालेले पेपर या ठिकाणी आपण बघणार, जे की मित्रांनो छत्रपती सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते लेक्चर पण पोहोचत नाही, बरोबर. मग मी हे बोलत होतो मित्रांनो, विशेषतः की तुम्ही या ठिकाणी पेपर सॉल्व करत असताना काय करणार मित्रांनो, 2 तास घेणार कम्प्लिटली. बघा मित्रांनो मग या 2 तास मध्ये काय करणार मित्रांनो, 2 तास मध्ये या ठिकाणी 2 भाग करणार आपण. कशा पद्धतीने की 1 तास मध्ये तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व कराल, ओके. आणि 1 तास कशासाठी मित्रांनो, जे पेपर तुम्ही सॉल्व केलात किंवा केलेला असाल त्याला मित्रांनो 1 तास मध्ये अनालिसिस करणार. कशा पद्धतीने समजून घ्या मित्रांनो. या 1 तास म्हणजे 60 मिनिटात तुम्ही मित्रांनो टोटल 80 प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आता बघा तुम्ही प्रॅक्टिस करत आहात म्हणून माझी अपेक्षा तुमच्याकडून ही असेल आणि ही तुमच्यासाठी मित्रांनो हे एक आग्रह असेल की तुम्ही प्रॅक्टिस करत आहात ना, तर मित्रांनो हे 80 पैकी 80 प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी करा. काही प्रश्न मित्रांनो तुम्ही कन्फ्युजन असाल तर मित्रांनो त्यामध्ये काय करा, विकल्प इलिमिनेट करा की हे तर नसेल त्याला कट करून द्या. मग मित्रांनो 3 विकल्प म्हणजे या ठिकाणी आणखी काहीतरी प्रयत्न करून लॉजिक वगैरे तुम्ही जर प्रामाणिकतेने अभ्यास केलेला आहे तर 100% मित्रांनो विकल्प इलिमिनेटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या योग्य विकल्पापर्यंत जाऊ शकतात. बघा मग मित्रांनो हे तुम्ही 60 मिनिटात 80 या ठिकाणी जे प्रश्न असतील ना तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. जात असाल आनंदाची गोष्ट नाही तर 70, 72, 75, 78 इथपर्यंत जात असाल, ओके ठीक आहे. मग मित्रांनो बरोबर ऍक्युरेट 60 मिनिटानंतर थांबून गेल्यानंतर पुढे काय करणार मित्रांनो, या 1 तास म्हणजे या 60 मिनिटात तुम्ही त्या जे पेपर सॉल्व केलात ना त्याची कट टू कट अनालिसिस करणार. मग अनालिसिस केल्यानंतर, विश्लेषण केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघणार की बाबा हे 80 प्रश्नांपैकी जे की मॅथ, रिझनिंग, जीएस आणि हिंदी मध्ये
आता बघा मित्रांनो, समजून घेणार मॅथ आहे, रिजनिंग आहे, हिंदी आहे, त्यानंतर जीएस आणि जीके आहे. मग मित्रांनो तुम्ही या 60 मिनिटात काय करणार ते बघा मित्रांनो. या 60 मिनिटात तुम्ही या ठिकाणी अनालिसिस करत असताना पहिल्यांदा बघा मित्रांनो, जे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने पेपर सॉल्व केल्यानंतरची गोष्ट सांगतोय मी. आणि हो, एक गोष्ट काय कराल मित्रांनो, तुम्ही पेपर जेव्हा आपण सॉल्व करतोय तर तुम्हाला जो टॉपिक, जो सब्जेक्ट मित्रांनो कमांड असेल किंवा जो ज्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला हे पेपर सॉल्व करताना कळत आहे आपल्याला, ज्या सब्जेक्ट मध्ये मित्रांनो जास्तीत जास्त मार्क येत असेल, जो सब्जेक्ट तुम्हाला मित्रांनो सोपा वाटत असेल, तिथून पेपर सॉल्विंग साठी स्टार्टिंग तिथून करा. का की जेणेकरून मित्रांनो, आता ऐकून घेणार, एक महत्वपूर्ण गोष्ट ऐकणार. मी काय म्हणतो मित्रांनो, समजा उदाहरणार्थ तुम्हाला हे टोटल हे 4 सेक्शन पैकी तुम्हाला जर हिंदी या ठिकाणी हिंदीचे प्रश्न सोपे वाटत असेल तर सुरुवात हिंदी पासून करा. तुम्हाला जर कधी मित्रांनो जीएस चे प्रश्न सोपे वाटत असेल तर सुरुवात सोपे म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही आवड, रुची, कमांड कोणत्या सब्जेक्टवर आहे हे मी नाही या ठिकाणी सांगू शकत, हे तुम्हाला ठरवावं लागतंय, बरोबर. किंवा मॅथ मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कमांड असेल, जास्तीत जास्त मार्क येत असेल तर सुरुवात तिथून करा. म्हणजेच काय मित्रांनो, जो सब्जेक्ट सोपा असेल तिथून तुम्ही सुरुवात करा. मग मित्रांनो मी या ठिकाणी एक जनरल बोलतो, सर्वसामान्य सर्वांना लागू होईल. विद्यार्थी या ठिकाणी हिंदी पासून स्टार्ट करतो. ओके, कोणत्या सब्जेक्ट पासून? हिंदी पासून स्टार्ट करत असतो. पहिल्यांदा 1 नंबरवर हिंदी घेत असतो, 2 नंबरवर जीएस, 3 नंबरवर मॅथ आणि 4 नंबरवर मित्रांनो 2 नंबर रिजनिंग. या ठिकाणी 2 नंबर रिजनिंग, 3 नंबर मॅथ आणि 4 नंबर मित्रांनो या ठिकाणी जीके किंवा जीएस घेत असतो. क्लिअर इथपर्यंत? मग मित्रांनो जेणेकरून हे यासाठी की हिंदीचे प्रश्न जे असतात ना मित्रांनो सोपे असतात, हे लक्षात ठेवा. आता मी कुठून सांगतोय सोपे असतात? मी आतापर्यंत जे आलेली प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, गेल्या 3 ते 4 वर्षापासून त्यांची विश्लेषण अनालिसिस केल्यानंतर मला हे कळालं की हिंदीसाठी जे प्रश्न येतात ना मित्रांनो, हिंदी या सब्जेक्टवर, हिंदी या लँग्वेजवर ते प्रश्न मित्रांनो सोपे असतात. जेणेकरून कितीही सर्वसामान्य विद्यार्थी असेल, एक जनरल अभ्यास तर लागतं मित्रांनो त्याला. असं नाही की बाबा काही अभ्यास केलेला नाही आणि परीक्षेसाठी जातो. मग असे मुलं म्हणजे मित्रांनो फक्त गर्दी करणारे असतात की बाबा कोणतेही अभ्यास न करता डायरेक्ट फॉर्म भरतात आणि परीक्षेला जात असतात. ते नापास होणारी गँग असते, बरोबर मित्रांनो. समजून घेणार या ठिकाणी आपण या सुरुवातीला आपण बोलल्याप्रमाणे बघा मित्रांनो, सुरुवात मला असं वाटतंय की सुरुवात हिंदी पासून कराल तुम्ही. हिंदीचे प्रश्न सोपे असतात, जेणेकरून कमीत कमी 17, 18 ते 19 पर्यंत प्रश्न बरोबर येतात. जर अभ्यास व्यवस्थित केलेला असाल तर. अभ्यास केलेला नसाल तर राम भरोसे. क्लिअर? मग मित्रांनो समजा तुम्हाला हिंदीमध्ये या ठिकाणी 17 प्रश्न बरोबर येतात, 3 प्रश्न येत नाही, तर मित्रांनो तुमचा जो आत्मविश्वास असेल ना तो खूप वाढेल, खूप बिल्डअप होईल, खूप वाढेल. मग त्यानंतर मित्रांनो आत्मविश्वास एक वेळेस वाढल्यानंतर तुम्ही त्या आधारावर दुसरा सब्जेक्ट जेव्हा घेतात ना, तर मित्रांनो ही मदत तिथं होते दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये. कारण की का, समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी जीएस ला सुरुवात केली. जीएस मित्रांनो राम भरोसे असतो, कुठून येणार काय येणार सांगता येत नाही. जीएस ला सुरुवात केली आणि जीएस मध्ये जर त्याला कधी मित्रांनो 10-12 प्रश्न येत असतील तर मित्रांनो त्याचा आत्मविश्वास खालावतो आणि त्याचे इफेक्ट परिणाम 100%. त्यानंतर जीएस नंतर जे काही सेक्शन घेणार, तो जे काही सब्जेक्ट घेणार त्यावर त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट होत असतो. म्हणून मित्रांनो सुरुवात हिंदी पासून, हिंदी नंतर मित्रांनो रिजनिंग असेल, मग या रिजनिंग मध्ये सुद्धा मित्रांनो 17 ते 18 प्रश्न बरोबर आल्यानंतर मग घेणार मित्रांनो मॅथ आणि त्यानंतर जीएस किंवा जीके. अशा पद्धतीने हा क्रम पाहिजे. मग मित्रांनो आता प्रॅक्टिस करत असताना काय करणार तुम्ही, कशा पद्धतीने मित्रांनो तुमचे मॅनेजमेंट असेल. प्रॅक्टिस करत असताना नंतर आपण सब्जेक्टवर पण प्रॅक्टिस करत असताना मित्रांनो आपण सुरुवात केली आहे प्रश्नपत्रिकेपासून आणि प्रश्नपत्रिकेवरच आपण बोलत आहे. लेक्चर पार्ट नंबर 1 मध्ये पण बोललो काही गोष्ट, आता पार्ट नंबर 2 मध्ये पण मित्रांनो. त्यानंतर मॅथला या ठिकाणी जर जनरल सर्वसाधारण अभ्यास करणाऱ्या या ठिकाणी सरासरी 15-16 अशा पद्धतीने प्रश्न येतील. इथं मित्रांनो तुम्ही किती प्रमाणात जीएस केला त्यावर अवलंबून आहे.
मग मला एक सांगा मित्रांनो, आता तुम्ही काय करणार? मग काही विद्यार्थ्यांना हे वाटेल की ओके सर ठीक आहे, आम्ही त्या परीक्षेच्या ठिकाणी हा क्रम लावूया, पहिल्यांदा हिंदी, रिजनिंग, मॅथ आणि जीएस. नाही मित्रांनो, अयोग्य आहे. तुम्हाला जर हे वाटत असेल की सर तुम्ही सांगतात ओके ठीक आहे मान्य आम्हाला, ऍक्सेप्ट आहे, परंतु हे कुठे तिथं परीक्षेच्या ठिकाणी, तर मित्रांनो तुम्ही चुकाल. तुम्ही मित्रांनो परीक्षेच्या ठिकाणी हे सर्व गोष्ट मॅनेजमेंट होत नाही. मग काय करावं लागणार मित्रांनो मॅनेजमेंट साठी? तर मित्रांनो इथं प्रॅक्टिस करावी लागणार तुम्हाला. इथं म्हणजे तुम्ही जिथं पण रीडिंग मध्ये, रूम मध्ये किंवा कुठेही जिथंही तुम्ही अभ्यास करत असाल त्या ठिकाणी ही सिक्वेन्स आतापासून तयार करून ठेवा, जेणेकरून परीक्षेत त्या ठिकाणी गोंधळ होणार नाही. जर तुम्ही आता कुठेही कशाही पद्धतीने मॅनेजमेंट नसेल, टाइम लावून प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत नसाल, काहीतरी करत असाल तुम्ही, तुम्हाला वाटत असेल ते, तर मित्रांनो आज जे तुम्ही करत आहात तेच परीक्षेच्या दिवशी तेच होणार आहे, दुसरं काहीच नाही. जे तुम्ही आज मित्रांनो पेपर तुम्हाला वाटतं हातात घेता सॉल्व्ह करण्यासाठी आणि मध्येच कुठेतरी थांबतात 10-20 मिनिटांनंतर, त्याला ठेवून देतात, चहा वगैरे घेण्यासाठी जातात, बाहेर कुठे जातात किंवा मित्रांशी गप्पा गोष्टी करतात किंवा तुमचा कॉल येतो, फोनवर बोलत असतात, तुम्ही कंटिन्यू हे जर करत असाल तर मित्रांनो याचे परिणाम परीक्षेच्या दिवशी 100% होईल. म्हणजे मग काय करणार आता तुम्ही? तुम्हाला वाटत असेल सर मग आम्ही काय करायला पाहिजे या ठिकाणी? हे परिणाम या ठिकाणी टाळण्यासाठी काय करायला पाहिजे तर मी सांगतोय ते करा मित्रांनो. ओके, बघा मित्रांनो, क्रांती घडेल आणि कल्याण होईल तुमचं. तुम्ही ही सिक्वेन्स आता प्रॅक्टिस करत असताना ठेवा. प्रॅक्टिस 60 मिनिटं घ्या. 60 मिनिटात 80 प्रश्नांपर्यंत जाण्याचे प्रयत्न करा. 80 पैकी 80 प्रश्न सॉल्व्ह करा ही तुमच्याकडून मित्रांनो अपेक्षा नाही, किंवा मी हे तुम्हाला ही गोष्ट पण सांगत नाही की पैकीच्या पैकी सॉल्व्ह करायला पाहिजे. मी हे सांगतोय की टोटल प्रश्न तुमचे बघून व्हायला पाहिजे, क्लिअर, बघून व्हायला पाहिजे शेवटपर्यंत, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला जे शेवटी एखादा 80 नंबरवरचा पण एखादा प्रश्न असेल जो तुम्हाला येत असेल तर तो तुमच्याकडून सॉल्व्ह व्हायला पाहिजे. म्हणजेच काय मित्रांनो, हे नाही सिक्वेन्स की बाबा 1 पासून 60 पर्यंत हे टोटल प्रश्न सॉल्व्ह केला तुम्ही, पुढे बघितलाच नाही, सोपे प्रश्न होते, घरी येऊन पश्चाताप होतो की ते सर आम्हाला येत होते पण आम्ही तिथपर्यंत गेलो नाही. हे व्हायला नको. एखादा प्रश्न समोर आल्यानंतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला कळतंय की तो प्रश्न सॉल्व्ह होईल की नाही. जास्त टाइम घालू नका तिथं, कमीत कमी वेळ त्या ठिकाणी द्या. होत असेल तर ओके, लवकरात लवकर सॉल्व्ह करा आणि पुढच्या प्रश्नाकडे निघणार. अशा पद्धतीने मित्रांनो हे परीक्षेच्या दिवशी हे करण्यापेक्षा आजपासून हे स्टार्ट करा. जेव्हा आजपासून हे केला तरी सवय होते. सवय झाल्यानंतर मित्रांनो ही गोष्ट आपोआप कृतीमध्ये येत असते. म्हणून मित्रांनो हे सिक्वेन्स असायला पाहिजे. आणि हे पेपर सॉल्व्ह केल्यानंतर मित्रांनो, पेपर या ठिकाणी जे प्रॅक्टिस साठी आपण सॉल्व्ह करतोय, प्रॅक्टिस विषयी बोलतोय, त्यानंतर मित्रांनो 60 मिनिटात अनालिसिस करून टाकणार की कोणत्या सब्जेक्टवर किती मार्क येत आहे. समजा उदाहरणार्थ गणित आहे, गणितवर किती प्रश्न बरोबर येत आहे. समजा 16 येत असेल, गणितवर समजा 16 प्रश्न बरोबर येत असतील तर 4 प्रश्न का येत नाही, कुठे चुकतोय मी, कुठे कमी पडलो. अभ्यास तर या ठिकाणी 100% मी या ठिकाणी 100% जे एफर्ट असतात, जे काही 100% मेहनत असते ती दिलेली आहे, पण हे 4 प्रश्न का येत नाही मला, यावर चिंतन व्हायला पाहिजे. मित्रांनो बघा या ठिकाणी समजा तुम्हाला या ठिकाणी मॅथ मध्ये, मी पुन्हा रिपीट करतो विधान, मॅथ मध्ये तुम्हाला या ठिकाणी 16 प्रश्न आले बरोबर आणि 4 प्रश्न येत नाही, तर मित्रांनो तुम्ही 16 प्रश्न बरोबर आलेत यासाठी आनंद व्यक्त नाही करणार, तुम्ही दुःख व्यक्त करा की 4 प्रश्न का आले नाही. मग ते शोधून काढा मित्रांनो की टॉपिक कोणकोणते, हे 4 प्रश्न जे मला आलेले नाही ना त्या कोणत्या टॉपिक वर विचारण्यात आलेले होते. 1, 2, 3 आणि 4 हे 4 टॉपिक आहे. तर मित्रांनो विशेष रिव्हिजन दुसऱ्या दिवशी या 4 टॉपिक वर देणार तुम्ही. मग त्यानंतर पुन्हा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणार. उदाहरणार्थ मित्रांनो समजा आज मी मानतो आज तारीख 2 तारीख आहे, 2 तारखेच्या संध्याकाळी तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केली आणि सॉल्व्ह केल्यानंतर मित्रांनो हे टोटल बघा की 16 प्रश्न बरोबर आले, 4 प्रश्न या ठिकाणी चुकतात. गणित विषय बोलतोय ना, हे सर्व सब्जेक्टला आपण लागू होतोय. मी काय बोलतोय कळत असेल तुम्हाला की बाबा या ठिकाणी 4 प्रश्न कुठे चुकतात ते टॉपिक शोधून काढा
आणि त्यानंतर 2 तारखेला संध्याकाळी तुम्ही हे सर्व कार्यक्रम केला तर संध्याकाळी केल्यानंतर अनालिसिस करा, त्यानंतर तुम्हाला काय अभ्यास करा ते करा. पण मित्रांनो 3 तारखेच्या सकाळपासून मॉर्निंग पासून कंटिन्यू या 4 टॉपिक मागे लागा. आणि किती वेळ देणार मित्रांनो? गणितला रोज 2 तास द्या, मॅथला 2 तास, रिजनिंगला 2 तास. मी मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलोच ना. ओके, हे बघितलं मित्रांनो. कुठे या ठिकाणी एक गोष्ट बघितलो आपण, हा इथं बघितले मित्रांनो 2-2 तास. या ठिकाणी आपण बरोबर डिवायडेड 2 तास प्रत्येक सब्जेक्ट साठी आपण दिलेलो आहे, बरोबर. म्हणजे मॅथ साठी 2 तास, रिजनिंग साठी 2 तास आणि या ठिकाणी अशा पद्धतीने 2-2 तास. मग काय करणार मित्रांनो तुम्ही 2-2 तास या ठिकाणी दिल्यानंतर मी बोललो तुम्हाला या ठिकाणी त्या 2 तास मध्ये मॅथ साठी आपण दिवसातून 2 तास मॅथला देतोय, बरोबर. त्या 2 तासातच हे 4 टॉपिक तुमचे झाले पाहिजे रिव्हिजन. मित्रांनो काही विद्यार्थ्यांना वाटेल की सर 4 टॉपिक मित्रांनो होतात. तुम्ही आता हे जे दिवस आहेत मित्रांनो, हे तुम्ही आतापर्यंत काय केलात त्याची इम्प्लिमेंट करण्याचे हे दिवस आहे. म्हणजेच काय मित्रांनो, अभ्यास आणि रिव्हिजन यामध्ये फरक आहे. जी गोष्ट मला येत नाही ती गोष्ट मला मेहनत केल्यानंतर येते आणि ती आल्यानंतर त्याला टिकून ठेवतो, म्हणजे हे आहे रिव्हिजन. जी गोष्ट येत नाही त्याला मित्रांनो मी ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करतो, हे आहे अभ्यास. ती गोष्ट मिळाल्यानंतर ती टिकवून ठेवतो, कंटिन्यू ठेवतो, विसरायला नको अशा पद्धतीने कॉन्स्टंट ठेवतो, याला रिव्हिजन म्हणतात. म्हणजेच काय मित्रांनो, रिव्हिजन म्हणजे पुन्हा पुन्हा करण्याची गोष्ट. हे 4 टॉपिक शोधून काढा आणि हे 4 टॉपिक कुठून भेटतील शोधून जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला कळेल. मी मित्रांनो तुमच्याशी कितीही बोललो, काही बोललो, परंतु ऍक्युरेट ही गोष्ट मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्ही जे लेक्चर ऐकतात ना हे या ठिकाणी ऐकत आहे, तुम्हाला बोलतोय, विशेषतः मित्रा तुझ्या बाबतीत बोलतोय मी. क्लिअर? ओके, मला माहित आहे तू हे लेक्चर ऐकत आहे म्हणून फक्त तुला बोलतो मी टार्गेट करून की मी किती तुला बोलतोय, काय बोलतो या ठिकाणी. तरी पण मला कळणार नाही तुला काय येतं काय येत नाही. तुला मित्रांनो कोण सांगेल मग तू कुठे वीक आहे कुठे प्लस आहे? तर ती एकमेव गोष्ट आहे, प्रश्नपत्रिका बरोबर तुला सांगून देणार की तुझे हे टॉपिक वीक आहे. मग जे वीक आहे त्यावर काम करा, कंटिन्यू त्याला प्लस करून टाका. मग ऐका मित्रांनो मी काय सांगतो या ठिकाणी, मी हे सांगतो की मित्रांनो 3 तारखेला तुम्ही सकाळपासून, आता हे बघा मित्रांनो राहिली गोष्ट ही की आपण बोललो ना या ठिकाणी 2-2 तास. मग तुमच्या सोयीनुसार हे 2-2 तास ठरवा की मॅथ की मॉर्निंग मध्ये, दुपारी, संध्याकाळी केव्हा. हिंदीला कधी 2 तास देणार, रिजनिंगला कधी 2 तास देणार, कोणते 2 तास दिवसातून तुमच्या सोयीनुसार. हे मित्रांनो तुमच्यावर अवलंबून आहे. आपस व बात निर्भर होती है. बघा म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशा पद्धतीने कुठे कुठे कोणते सब्जेक्ट देतात. ओके, कोणत्या सब्जेक्टला कोणता टाइम देणार तुम्ही. मग बघा मित्रांनो आपण हे बोलत आहे या ठिकाणी की हे 4 टॉपिक मॅथचे 2 तास मध्ये 4 टॉपिक या ठिकाणी रिव्हिजन करा कम्प्लिटली. मग त्यानंतर मित्रांनो मॅथ साठी बोलतो हे सर्वांना लागू होतोय. मग त्यानंतर मित्रांनो 3 तारखेला संध्याकाळी, 3 तारखेला बरोबर संध्याकाळी मित्रांनो काय करणार तुम्ही, 3 तारीख संध्याकाळी पुन्हा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणार. आणि सॉल्व्ह केल्यानंतर पुन्हा मॅथ मध्ये बघतोय मी, मॅथ मध्ये मला 17 प्रश्न बरोबर येतात आणि 3 येत नाही, 3 प्रश्न येत नाही. मग मित्रांनो या ठिकाणी आणखी 3 तारीख या संध्याकाळी मला मॅथ मध्ये, किंवा मित्रांनो इथं 2 तारखेला, आता 3 तारखे बाबतीत जे बोलेल ना 2 तारखेला आपण लागू होतो. रिजनिंग मध्ये मित्रांनो मला 15 प्रश्न बरोबर येतात, 5 प्रश्न येत नाही, 2 3 4 5. हिंदी मध्ये मित्रांनो या ठिकाणी मला समजा 16 प्रश्न येतात, 1 2 3 4 येत नाही. जीके किंवा जीएस मध्ये मला या ठिकाणी 13 प्रश्न येतात, 7 येत नाही. तर काय करणार मित्रांनो ऐका, मी या ठिकाणी एक गोष्ट बोललो की 10 तासापैकी मित्रांनो हे जे आहे ना या ठिकाणी
10 तासापैकी 2 तास मॅथ्स साठी देणार, दिवसभरातून 2 तास मॅथ्स साठी, 2 तास रिजनिंग साठी, 2 तास हिंदी साठी, 2 तास रिजनिंग साठी आणि प्युअर शुद्धता 2 तास प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजेच काय, मी काही विद्यार्थ्यांना हे वाटेल की सर प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणे 2 तास, तुम्हाला माहित आहे मी 2 तास कशासाठी बोलतोय. 1 तास प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्यासाठी आणि 1 तास मित्रांनो सॉल्व्ह केलेली प्रश्नपत्रिका अनालिसिस करण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला कळेल मित्रा, तुला सांगतोय मी, जेणेकरून तुला कळेल की तुझे वीक पॉइंट आणि प्लस पॉइंट काय. क्लिअर, ही प्रश्नपत्रिका सांगून देणार मित्रांनो. ओके, किंवा मित्रांनो तुम्हाला पण काहीतरी आभास असेल, मला हे येतं, मला ते येतं, मला हे कळतं वगैरे वगैरे, ही आपली जागा परफेक्ट कोण दाखवून देते, तर प्रश्नपत्रिका दाखवून देते. म्हणून प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मला कुठे मेहनत करायची आणि मेहनत कुठे करायची नाही. नाहीतर काय मित्रांनो, पास होणारे पण अभ्यास करतात, नापास होणारे पण अभ्यास करत असतात. मग ते चेक करा मित्रांनो, नापास होण्यासाठी पण अभ्यासच लागतो आणि पास होण्यासाठी पण अभ्यासच लागतो. मग चेक करा मित्रांनो, तुम्ही जे अभ्यास करत आहात ते पास होण्यासाठी करत आहात की नापास होण्यासाठी करत आहात, हे चेक करा. मग मित्रांनो हे कोण चेक करून देणार तुम्हाला? एका डॉक्टर चेक करून देईल का? नाही मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका सांगेल की तुम्ही कुठे कमी आहात. आता भरपूर विद्यार्थी असे असतात मित्रांनो की त्यांना ऍक्च्युअल मित्रांनो प्रश्नपत्रिका बघितलेली नसते, सिलेबस बघितलेला नसतो, बरोबर काहीच नाही, फक्त ते दिवसभर हिंदी जीएस करत बसतात आणि त्यांना हेच कळत नाही की आपल्याला मॅथ मध्ये 0 मार्क येतील. किंवा मित्रांनो काही विद्यार्थी असे असतात की जी गोष्ट कामाची नाही ते मॅथ मध्ये पाठ करत बसतात आणि मित्रांनो बर्बाद होतात. मॅथ मध्ये फॉर्म्युला पाठ करत बसतील, जे की गरज पण नसते, गरज नाही. तुम्ही बघितला असेल मित्रांनो, आपल्याकडे जर बॅचला असाल तर तुम्हाला माहित आहे फॉर्म्युला कुठे लागत नाही मॅथला. ओके, जर जॉमेट्री भूमिती अपवाद जर आपण उघडलो तर, किंवा मित्रांनो पाडे वगैरे पाठ करत बसतात 29 पर्यंत, काही गरज नाही मित्रांनो 21 ते 29 पर्यंत पाडे वगैरे हे पाठांतर करणे. त्यापेक्षा एखादी लावणी पाठ करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक अस्मिता जोपासली जाईल. क्लिअर, किंवा विभाज्यतेच्या कसोट्या कुठेच कामी येत नाही तरी पाठ करत बसतात. मग मित्रांनो हे सर्व विभाज्यतेच्या कसोट्या, टेबल, पाडे वगैरे, फॉर्म्युला वगैरे पाठ केल्यानंतर विद्यार्थ्याला वाटते की मी पास होईल, पण हीच असते नापास होण्याची तयारी. बघा मग मित्रांनो, पास होण्यासाठी काय कराल तुम्ही? पास होण्यासाठी मी काय बोलतोय, कट टू कट ते ऐका. आणि मित्रांनो हे कट टू कट ऐकल्यानंतर एक गोष्ट इथंच नमूद करून देईल मी या ठिकाणी की मॅथला सिलेक्टेड टॉपिक आहे जे आपल्या जीडीला येतात. मग ते सिलेक्टेड टॉपिक कुठे आहे सर, सांगा ना, असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो आजचे मॅथ या युट्यूब चॅनलवर जे तुम्ही आता लेक्चर बघत आहात ना, त्या ठिकाणी या ठिकाणी 100% मैथ के सवाल यही से आएंगे असं थंबनेल आहे. त्या ठिकाणी टोटल मॅथचे आपण काय मित्रांनो टोटली टॉपिक त्या ठिकाणी दिलेलो आहे, ते बघा म्हणजे 100% तुमचे कार्यक्रम कंप्लीट होईल. क्लिअर. मग मित्रांनो या 2-2 तास आपण दिलेले या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टला. आता मी बोललो की तुम्ही ठरवा मॅथला सकाळी, दुपारी की संध्याकाळी कधी अभ्यास करणार. रात्री संध्याकाळीच, मला वाटतं संध्याकाळी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा रात्री झोपण्याच्या आधी आणि सॉल्व्ह करा. त्यासोबत 2 तास देतोय आपण, 2 तास मध्ये एक तास प्रश्नपत्रिका सॉल्विंग साठी, 1 तास प्रश्नपत्रिका अनालिसिस साठी. ओके, अशा पद्धतीने कार्यक्रम होईल. मग पुढे काय होतंय मित्रांनो, पुढे बघा समजा हे 2 तारखेसाठी पण हेच लागू होतं. ही डायग्राम आहे तुमच्या समोर. ही डायग्राम काय म्हणते, मॅथचे 17 प्रश्न बरोबर येतात, 3 चुकतोय आपण. रिजनिंगचे 15 बरोबर येतात, 5 या ठिकाणी चुकून जातोय. हिंदीचे 16 येतात, 4 चुकून जातोय. जीके जीएस चे 13 येतात, 7 चुकून जातो. मग बघा मित्रांनो मी काय करतो या ठिकाणी, आता प्रत्येक विद्यार्थ्याला 17 येईल असं नाही, 12 पण येईल, 8 चुकतील. या ठिकाणी 16 17 येऊन जातील, 4 3 अशा पद्धतीने अयोग्य चुकून जातील. मग मित्रांनो कमी जास्त होईल, पण मित्रांनो कमी जास्त होईल प्रश्न बरोबर येण्याचे प्रमाण किंवा चुकण्याचे प्रमाण, पण हे कमी जास्त होईल मला मान्य, पण ही गोष्ट सर्वांना लागू पडेल. कोणती, जे आता मी बोलतोय. बघा मित्रांनो कट टू कट अशाच पद्धतीने करणार. मॅथला 17 प्रश्न बरोबर आले ना तर आनंद व्यक्त करण्याचे काहीच काम नाही. प्रॅक्टिस करत असताना त्या बाबतीत गोष्ट बोलतोय मी. आता परीक्षेच्या ठिकाणी काय करणार, आता तुम्ही जे इथं घडतंय ना, जे इथं करतात तुम्ही ते आपोआप तिथं होणार आहे.
काही विद्यार्थ्यांना हे वाटेल की इथं काहीतरी वेगळं करू, प्रॅक्टिस करत असताना, सराव करत असताना. मित्रांनो, हे जे टेस्ट आहे, सराव पेपर, हे खूप अमूल्य अशी गोष्ट आहे. एखाद्या विद्यार्थ्याने हे धारण केलं म्हणजे हे जर तो करत असेल तर क्रांतीच घडते ना. समजा मित्रांनो 17 बरोबर आले तर त्यांनी विजय किंवा आनंद वगैरे व्यक्त करण्याची गरज नाही. दुःख व्यक्त करा की हे 3 प्रश्न मला का आले नाही. मग ते शोधा मित्रांनो. रिजनिंग आपण या प्रश्नपत्रिकेसाठी 2 तास दिलो ना, त्या एक तास सॉल्व्ह करण्यामध्ये, आणि तो 1 तास असेल ना, त्या 1 तास मध्ये शोधा या ठिकाणी सर्व सब्जेक्ट साठी की बाबा 3 टॉपिक कोणते आहे की मला या ठिकाणी आज यावर आलेले प्रश्न आलेले नाही. क्लिअर इथपर्यंत? इथं 3 टॉपिक, इथं 15 प्रश्न बरोबर आले, आनंद व्यक्त करू नका, दुःख व्यक्त करा की या ठिकाणी 5 प्रश्न कोणते आहे की मला आलेले नाही. शोधून ठेवा, लिहून ठेवा कोणकोणत्या टॉपिक वर आहे. बघा मित्रांनो, समजा 3 टॉपिक आहे, त्यावर सिलेक्टेड मी या ठिकाणी लिहितो. उदाहरणार्थ मित्रांनो, पर्सेंटेज, प्रतिशत, प्रॉफिट अँड लॉस, रेल्वे, असे 3 टॉपिक आहे. मी लिहून ठेवतो 3 टॉपिक आहे की जे यावर मला प्रश्न बरोबर आलेले नाही. क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर इथं 5 टॉपिक कोणकोणते मित्रांनो लिहून ठेवा त्या ठिकाणी. समजा रक्तसंबंध असेल, रक्तसंबंध आहे. त्यानंतर मित्रांनो काय, तर्क अनुमान आहे, सिलोजिम्स. त्यानंतर मित्रांनो कोडिंग डिकोडिंग आहे उदाहरणार्थ. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एनालॉजी आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी समजा उदाहरणार्थ डायरेक्शन आहे. ओके, किती 1 2 3 4 5 असे लिहून ठेवणार मित्रांनो. ओके. त्यानंतर हिंदीसाठी 16 बरोबर आले आणि 4 या ठिकाणी 4 प्रश्न चुकतात, ते 4ही टॉपिकचे नाव लिहून ठेवणार. या ठिकाणी 13 प्रश्न बरोबर आले पण 7 प्रश्न या ठिकाणी 7 प्रश्न आलेले नाही. मग 7 प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवर आहे, कोणकोणत्या सब्जेक्टवर लिहून ठेवणार. क्लिअर? मग मित्रांनो अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केला तुम्ही 3 तारखेला. जो उदाहरणासाठी मी 3 तारीख बोलतोय, तुम्हाला वाटेल आता तुम्ही ज्या दिवशी बघत आहात ह्या लेक्चर किंवा त्यानुसार ठरवा तुमची 12 13 14 15 तारीख वगैरे वगैरे वगैरे. मग मित्रांनो तुम्ही 3 तारखेला हा सर्व कार्यक्रम केलात आणि झोपून गेलात. झोपत असताना चिंतन करा, मनन करा की बाबा ह्या 3 टॉपिक आहे मी चुकून गेलेले, यावर मला प्रश्न आलेले नाही. मॅथ मध्ये 3 टॉपिक, रिजनिंग मध्ये 5 टॉपिक. मित्रांनो एक कमी जास्त होतील तुमचे, कदाचित काही विद्यार्थ्यांना 10 येतील, काहींना 18 येतील, काहींना 12 वगैरे वगैरे XYZ. हा आकडा या तुमच्याकडे चेंज होऊ शकतोय. मी बोलतोय उदाहरणार्थ या पद्धतीने मी अशा पद्धतीने तुमच्यामध्ये बदल होईल तुम्ही सॉल्व्ह केला तर. 3 मग मित्रांनो ह्या 3 तारखेची संध्याकाळी रात्री तुम्ही हे सर्व सॉल्व्ह केलात आणि निवांत झोपून जा. निवांत झोपण्याआधी मित्रांनो मोबाईल वगैरे मध्ये त्या ठिकाणी मोबाईल बघत आहात, डोळ्यातून पाणी येत आहे, तोपर्यंत कानात ते गुच्छ टाकून हे कंटिन्यू कार्यक्रम चालू आहे, मस्त बघत आहात, झोपत नाही, पुन्हा पुन्हा मोबाईल बघावंसं वाटतं. ते 1 GB नेट असतो ना रीडिंग मध्ये, तो वायफाय वगैरे वापरत असतात, ते संपल्यानंतर आपल्या मित्रांचं बाबा हॉटस्पॉट चालू करून कनेक्ट करून घेणे, हे रिकामे धंदे बंद करा. क्लिअर इथपर्यंत? मग काय मित्रांनो फक्त चिंतन करा की बाबा हे इतके प्रश्न मॅथ वर 3, रिजनिंग वर 5, हिंदीवर 4 आणि जीके जीएस वर किती 7. मग चिंतन करा आणि झोपून जा मित्रांनो. त्यानंतर सकाळी तुम्ही ज्या पण टाइमला उठत असाल आणि रीडिंग घरी जिथं पण अभ्यास करत असाल तिथं गेल्यानंतर म्हणजे मित्रांनो 3 तारीख रात्र आणि मित्रांनो झोपून गेलात. आता 4 तारीख आहे, उदाहरणार्थ मी मानतो 4 तारीख आहे. मग 4 तारखेला मित्रांनो टार्गेट काय करणार तुम्ही अभ्यास करत असताना, बाबा मॅथ मध्ये पहिल्यांदा हे 3 टॉपिक बघणार मी. कोणते 3 टॉपिक बघणार? हे 3 टॉपिक कोणकोणते? हे प्रतिशत, प्रॉफिट अँड लॉस आणि रेल्वे. हे 3 टॉपिकचे प्रश्न रात्री मी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत असताना मला आले नाही तर मित्रांनो यावर फोकस करा. हे 3 टॉपिक करा 2 तासामध्ये. 2 तासच देणार मॅथ्स साठी, तर 2च तास आहे ना, 2-2 तास सर्वांसाठी, सर्व सब्जेक्ट साठी. मग 2 तास मध्ये मित्रांनो हे क्लिअर करा सॉल्व्ह करून, आणि होता सहजपणे होतात मित्रांनो 2 तासात. ओके, क्लिअर केलात? ओके, ठीक आहे. रात्री मी ज्या टॉपिकवर जे काही प्रश्न चुकून गेलो ते टॉपिक आता क्लिअर करून घेतलेले, बरोबर. अशा पद्धतीने मग नंतर
बघा, हा क्रम अभ्यास करण्याचा तुमच्या पद्धतीनुसार असेल. कोणी मॅथला सकाळी टाइम देतो, कोणी संध्याकाळी देतो, कोणी दुपारी देतो, किंवा कोणी देतच नाही, अशा पद्धतीने कार्यक्रम असतो. मग मित्रांनो रिजनिंग कडे येणार. मग रिजनिंगचे मित्रांनो हे रिव्हिजन करून घेणार 5 टॉपिक. मित्रांनो रिव्हिजन आणि अभ्यास मध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा. हे टॉपिक तुम्ही करून घेणार 5चे 5. ओके, ठीक आहे. रात्री मी 3 तारखेला रात्री मी या टॉपिक वरचे हे प्रश्न चुकून गेलो, या ठिकाणी मला आले नाही. आज तर मी हे करून टाकलोय. त्यानंतर मित्रांनो हिंदीचे 4 टॉपिक त्या 2 तासामध्ये करून टाका. त्यानंतर जीके जीएस चे 7 टॉपिक, 7 तर नाही होणार, तुमच्याकडून जितके होतील तितके. मग हे केलात मित्रांनो कंप्लीट. मग मित्रांनो तुमचा अभ्यास आज त्या 4 तारखेसाठी कंप्लीट होतो. 4 तारखेला जो काही तुमचं शेड्यूल आहे 10 तासासाठी, त्यापैकी 8 तास या ठिकाणी तुम्ही रीडिंग केलात, अभ्यास केलात, प्रॅक्टिस केलात. मग मित्रांनो रात्री आणखी 4 तारखेच्या रात्री काय करणार मित्रांनो, तोच उपक्रम. कोणता उपक्रम? प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा. प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्यानंतर कोणत्या सब्जेक्टला किती मार्क, 60 मिनिटात सॉल्व्ह केल्यानंतर नंतरच्या 60 मिनिटात हे बघा की कोणत्या सब्जेक्टला कुठे काही मार्क आले. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने काय आले या ठिकाणी, कधी 17 येतील, कधी 15 पण येतील, तुम्हाला घाबरून जाऊ नका. या ठिकाणी कधी 15 येतील, कधी 17 पण येतील, 18 पण येतील, काहीतरी कमी जास्त होईल. मग काय करणार मित्रांनो, तुम्ही हे आकडे चेंज होईल तुमचे 4 तारखेला. ओके, 4 तारीख म्हणजे कोणती? उदाहरणासाठी मी 3-4 तारीख बोलतोय, 2-3-4. ओके, मग मित्रांनो हा पण आकडा चेंज होईल, हा पण आकडा चेंज होईल, काहीतरी बदल होईल यामध्ये, कमी किंवा जास्त. मग ते 4 तारीखचं जेव्हा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्यानंतर आणखी बघा की बघा या टॉपिकवर तर मला प्रश्न बरोबर आले, पण या टॉपिकवर चुकतोय. कळतंय ना मी काय बोलतोय? या टॉपिकवर तर प्रश्न बरोबर आले, पण या टॉपिकवर, अशा पद्धतीने पुन्हा मग 5 तारखेला सकाळी, 4 तारखेला रात्री प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत असताना ज्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न आलेले नाही, बरोबर 5 तारखेला 8 तासामध्ये 2-2 तास प्रमाणे तुम्हाला वाटेल 8 तास. मित्रांनो मी हे नाही सांगत की 8 तास कंटिन्यू बसा, तुम्ही कशा पद्धतीनेही बसा, पण 8 तास कंप्लीट करा. 2-2 तास या ठिकाणी प्रत्येक सेक्शन सब्जेक्टला देऊन, मॅथ, रिजनिंग, जीएस, जीके आणि हिंदी वगैरे. ओके, अशा पद्धतीने. मग मित्रांनो 5 तारखेला काय करणार आहात तुम्ही? 5 तारखेला अशाच पद्धतीने हाच कार्यक्रम असणार आहे की बाबा 4 तारखेला जे टॉपिकवर मला प्रश्न आले नाही ते 5 तारखेला बरोबर ते टॉपिकचा अभ्यास करणार. मान्य? मग काय होईल मित्रांनो, अशा पद्धतीने मग 5 तारखेला रात्री आणखी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करतोय, आणखी लिहून ठेवतोय हे टॉपिकवर मला आलेले नाही प्रश्न. त्यानंतर 5ला आहे. त्यानंतर 6 तारखेला पुन्हा कार्यक्रम. जे टॉपिकवर प्रश्न येत नाही बरोबर त्याला टार्गेट करा, त्याला सॉल्व्ह करा. मग हे काय होईल मित्रांनो, तुमची टोटल एकंदरीत रिव्हिजन पण होईल. त्यासोबत काय होईल मित्रांनो, जे तुम्हाला येत नाही बरोबर तीच रिव्हिजन होईल, एक्झॅक्ट तीच रिव्हिजन होईल. जे येत आहे ते तर मित्रांनो तुम्ही त्यावर प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तो नॉलेज आणखी भेटतोच तुम्हाला, ते ज्ञान तर आणखी वाढते, त्यामध्ये द्विमत नाही. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो कट टू कट अभ्यास केला तर मला वाटतं मित्रांनो हे 70 दिवस पण आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. क्लिअर इथपर्यंत? अशा पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो. ओके, 2-2 तास. आणि त्यानंतर एक गोष्ट ही आहे, मित्रांनो, हे सिलेक्टेड टॉपिक आहे. कुठे काही पण वाचत सुटू नका मित्रांनो. मग मित्रांनो सिलेक्टेड टॉपिक मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे 100%. मी तो या ठिकाणी एक लेक्चर आपण अपलोड केलेले मित्रांनो, मैथ के सवाल 100% यही से ही आएंगे. या YouTube चॅनलवर तुम्हाला भेटेल आरजे मॅथ्सवर. बरोबर तेच टॉपिक करा मित्रांनो. रिजनिंग साठी मी टॉपिक ने टाकलेलं ते रिजनिंग आणि हिंदी साठी तुम्हाला या ठिकाणी 100% मी उपलब्ध करून देणार आहे कोणते टॉपिक करणार. बरोबर, हे कट टू कट हेच करा मित्रांनो. बाकी काही रिकामे धंदे काही करण्याची गरज नाही. आणि हो, रिव्हिजन तर मित्रांनो कोणते प्रश्न तुम्हाला येत नाही बरोबर त्यानुसारच रिव्हिजन होईल. मग काही विद्यार्थी हे पण असतील की सर आम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला नाही ना तुम्ही, तर मित्रांनो त्यासाठी मी सिलेक्टेड काही टॉपिक देतोय, त्या टॉपिकला पुन्हा तुम्ही रिव्हिजन करा 2-2 तास देऊन. ओके, क्लिअर इथपर्यंत? आणि मित्रांनो आता 10 तास तुम्हाला द्यावेच लागणार आहे, कारण की पास व्हायचंय ना. तर मित्रांनो द्या या ठिकाणी, कारण की जागा पण थोडी कमीच आहे, 26,000. ठीक आहे, तरी पण मानूयात, पॉझिटिव्ह विचार या ठिकाणी ठेवूयात. जागा वाढेल नाही वाढेल या बाबतीत काही विचार करू नका. फक्त जे आहे त्यावर लढा मित्रांनो पूर्ण ताकदीनिशी. हीच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय. आणि अशा पद्धतीने कट टू कट कार्यक्रम करा
जेणेकरून 100% मित्रांनो विजयाची पताका या ठिकाणी फडकणार तुमच्याविषयी. क्लिअर इथपर्यंत विजय भेटणार, यश भेटणार 100%. ओके. आणखी काही मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल, काही कोणाला काही समस्या असेल तर तुम्ही नक्कीच मित्रांनो मला संपर्क साधू शकता. जे की तुमच्याकडे नंबर असेल, मी नंबर एक वेळेस सांगतो या ठिकाणी, मोबाईल नंबर एक वेळेस रिपीट करतो, 8806046135. ओके. क्लिअर इथपर्यंत. चला, काही अडचण असेल तर नक्की मला विचारणार, अशा पद्धतीने कट टू कट. पण विशेषतः तुम्हाला आणखी पण माहित नसेल की मॅथचे कोणते टॉपिक आहे, काय आहे, तर मित्रांनो 100% मी या ठिकाणी या चॅनलवर दिलेलो आहे. किंवा तुम्हाला काहीच येत नसेल मॅथ बाबतीत, रिझनिंग बाबतीत, अजून सुद्धा मनामध्ये भीती असेल, न्यूनगंड असेल, तर मित्रांनो काय करणार तुम्ही, काय करणार त्यासाठी प्ले स्टोअरवर मित्रांनो आपले या ठिकाणी आरजे मॅथ्स हे या ठिकाणी काय मित्रांनो आरजे मॅथ म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी ऍप आहे आपल्या प्ले स्टोअरवर. आता त्या ऍप अंतर्गत मित्रांनो एक खूप बेस्ट पैकी बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ती बॅच अशा पद्धतीने आहे की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो काहीच येत नाही, मित्रांनो गणिताबाबतीत खूप भीती आहे त्याच्या मनात, 100% त्याला पण या ठिकाणी सर्व कळेल आणि समजेल सुद्धा. मान्य इथपर्यंत खूप सहजतेने, सोप्या पद्धतीने. कुठून सुरुवात केलेली मित्रांनो, सुरुवात केलेली आहे आपण या ठिकाणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, 1 ते 100 पर्यंत उजळणी, 1 ते 1000 पर्यंत अंक संख्यांची उजळणी. अशा पद्धतीने इतके कट टू कट मित्रांनो आपण ती बॅच आपण अशा पद्धतीने फ्रेम केलेली आहे. विशेषतः SSC GD साठी आहे टार्गेट म्हणून. ओके. इतर पण एक्झामला लागू पडेल, ओके ठीक आहे. पण मित्रांनो या ठिकाणी परीक्षा भिमुख SSC ला केंद्रबिंदू मानून आपण ती बॅच तयार केलेली आहे. जेणेकरून मित्रांनो, आणि फी अतिशय नॉमिनल आहे, फी 999 आहे मित्रांनो, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. ओके. क्लिअर मित्रांनो. आज ठरवा. आणि ही जी जाहिरात आहे, ही जी वॅकन्सी आहे, यामध्ये आपली एक पोस्ट 100% निश्चित फिक्स करून घ्या. पुढेच जाहिरात येईल नाही येईल काही अपेक्षा करू नका मित्रांनो. आता आणि ही जी वेळ योग्य आहे. जर तुम्ही आता करत नसाल तर पुढे कराल याची काय गॅरंटी आहे. ओके. म्हणून मित्रांनो आपल्या हातात जे आहे त्यावर 100% पूर्ण 100% मेहनतीने काम करा. मी तुमच्या सोबत 100% आणि पूर्ण ताकदीनिशी काम करतोय मित्रांनो. तुमची साथ असेल, आमच्या सोबत तुम्ही असाल तर 100% मित्रांनो तुमची नैया पार करून टाकूयात, यामध्ये द्विमत नाही. मी बोलत नाही या ठिकाणी, काही विद्यार्थ्यांना बोलतो. ओके. काही विद्यार्थ्यांना हे बोलतो, सांगतो, आणि विद्यार्थी प्रत्यक्ष ऍडमिशन घेतात त्यांना मित्रांनो या गोष्टीची प्रचिती म्हणजेच काय खात्री येते, आणि ही गोष्टी त्यांना अनुभव सुद्धा येतो या गोष्टीचा. ओके. मग मित्रांनो या ठिकाणी ही बॅच अशा पद्धतीने आहे. आणि हे तुम्ही आता बघा मित्रांनो, तुम्ही हे गुगल प्ले किंवा प्ले स्टोअर वर गेलात ना तर हे सिम्बॉल दिसेल तुम्हाला. क्लिअर दिसतंय प्रत्येकाला मित्रांनो. हा सिम्बॉल त्या ठिकाणी असणार आहे. कोणता सिम्बॉल असेल मित्रांनो, हा सिम्बॉल बघा मित्रांनो, हा सिम्बॉल असेल. क्लिअर इथपर्यंत. ओके. अशा पद्धतीने मित्रांनो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून खूप मजा येणार, खूप आनंद येणार, आणि मॅथ बाबतीत जे काही भीती आहे तुमच्यामध्ये ते कमी होईल 100%, यामध्ये काही द्विमत नाही. ओके. चला ठीक आहे मित्रांनो. हे थंबनेल त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, त्या थंबनेल अंतर्गत तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. त्याबद्दल ही बॅच आहे. ओके. हे थंबनेल दिसेल मित्रांनो, छत्रपती बॅच आहे. क्लिअर इथपर्यंत. ओके. पास होण्यासाठी एक विश्वसनीय पर्याय, बरोबर आहे मित्रांनो, यामध्ये काही द्विमत नाही. ओके. चला ठीक आहे मित्रांनो. इथपर्यंत आपण या ठिकाणी आज बघितलं मॅनेजमेंट सोबत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर काय करणार या बाबतीत टोटल कट टू कट माहिती आपण बघितलेली. ओके. चला, काही प्रॉब्लेम असेल तर निश्चित तुमच्याकडे तर मित्रांनो कॉन्टॅक्ट पण आहे 88 आणि हे बघा. ओके. चला ठीक आहे, मग थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके. नेक्स्ट लेक्चर मध्ये मित्रांनो रिजनिंग आणि मी हिंदीचे कोणकोणते टॉपिक महत्त्वपूर्ण असतात त्या बाबतीत बोलणार. ओके. थँक्यू.